सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा ब्लॉग कशाचा रिलेटेड हे तुम्हाला थंबनेलवरून तर कळालंच असेल। तर हा माझा डेली स्किन केअर रुटीन आहे। म्हणजे डेली स्किन केअरमध्ये मी कोणते प्रोडक्ट यूज करते आणि त्याचा रिझल्ट काय, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे। आणि या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे कधी काय लावलं पाहिजे, फेस वॉश वगैरे सगळ्या गोष्टी, आणि किती टायमाला आपण केलं पाहिजे दिवसामधून, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल। फर्स्ट तर मी माझ्या फेसवरचे हेअर्स रिमूव्ह करणार आहे। म्हणजे फेशियल हेअर्स ते प्रत्येकाला असतात आणि ते सगळे रिमूव्ह केले पाहिजेत, कारण की त्याने काय होतं, आपण जेव्हा मेकअप करतो ना तर मेकअप तो एकदम पॅची नाही दिसत आणि आपल्या मेकअप फेसवरती ना मेकअप हेअर्समुळे बसत नाही। त्याच्यामुळे फेशियल हेअर सगळ्यांनी करा, ते म्हणजे बघा केलं पाहिजे। भरपूर जण करत नाही, कारण की ते लोक विचार करतात की हे केल्यानंतर आपल्याला दाढी वगैरे येईल, पण असं काही नसते, दाढी वगैरे येत नाही। तुमची जेवढी हेअर ग्रोथ आहे तेवढीच हेअर ग्रोथ तुम्हाला येणार। आणि मग ते फेशियल हेअर कसे करतात मी तुम्हाला ते पण सांगते। हे माझ्या डेली रुटीन मधलं नाहीये, बट आता मला करायचं म्हणून मी तुम्हाला हे पण दाखवते की फेशियल हेअर रिमूव्ह कसे करतात। सो मी पहिले ना, आपण कोण कोण मॉइश्चरायझर लावतं, कोणी पावडर लावतं फेशियल हेअर रिमूव्ह करताना, तर मी हे ॲलोवेरा जेल वापरते। हे पूर्ण फेसला कव्हर करून घ्यायचं मी करते पहिला। आणि हे ॲलोवेरा जेल ना खूप मस्त आहे, हे कोणतं प्रमोशन नाहीये, पण मी तुम्हाला सांगते चांगलं, कारण की मी हे यूज करते। आणि हे सगळे प्रोडक्ट नॉन स्पॉन्सर आहे, एकही प्रोडक्ट स्पॉन्सर नाही आहे की मला कोणत्या ब्रँडने दिलं आहे। हे सगळे मी माझ्या मनाने यूज करते आणि कोणतं प्रोडक्ट यूज करते हे तुम्हाला मी पुढे सांगेलच। सो आता हे पुन्हा जे मी फेसला अप्लाय केलं ॲलोवेरा जेल, आणि मग त्याच्यानंतर हे जेने आपण हेअर रिमूव्ह करणार आहे। तुम्ही कोणतं पण यूज करू शकता। आता माझ्याकडे सध्या तर हे आहे, सो मी आता हेच यूज करणार आहे। आणि हे पण छान आहे, हे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटतं आणि म्हणजे किती 100 रुपीज 120 पर्यंत ह्याचे 3 भेटतात असे फेशियल हेअर रिमूव्ह करायचे। हे तुम्ही पण हे घेऊ शकता, किंवा ह्याच्याहून पण चांगले अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, कोणतंही घ्या। पण फेसवरचे हेअर रिमूव्ह केले ना तुम्ही, जेव्हा स्किन केअर वगैरे करताना ती स्किन केअर पण क्विक ऑब्झर्व होते आणि रिझल्ट एकदम लवकर जाणवतो। त्याच्यामुळे हे फेशियल हेअर तर रिमूव्ह करा। मला ह्याच्यामध्ये एवढं क्लिअर नाही दिसत आहे म्हणून मी आरशामध्ये बघून करते, कारण की हे लागायला नको। डिफरंट जाणवतं। कोणाकोणाला भीती असते की हे कसं करायचं, हे आपल्या फेसला लागेल, कारण की ह्याने मग दाढी येईल। जर हे नसेल करायचं तुम्ही पार्लरमध्ये जाऊन वॅक्स पण करू शकता। वॅक्सने पण खूप जास्त इफेक्ट होतो आणि वॅक्सने तर इनर ग्रोथ पण निघून जाते, त्याच्यामुळे लवकर हेअर्स येत नाही। पण ज्यांना वॅक्सचं पेन सहन नाही होत त्यांनी हे करा, हे पण बेस्ट आहे। आणि वॅक्स केल्यावरती काय होईल, तुम्ही जर जॉबला वगैरे तर लवकर ग्रोथ नाही येणार, ग्रोथ खूप लेट येईल, कारण की ते आतमधून सगळे हेअर्स आपले निघतात। आणि ह्याने काय फक्त जेवढे वरचे म्हणजे फेसवरती जे हेअर्स आहेत ना तेवढेच निघतात। सो हे असं, पण मी हे यूज एकदम इझी निघतात, काय हेक्टिक नाही आहे। आणि पूर्ण फेसवरचे काढायचे। आणि तुम्हाला मी डिफरंट दाखवते की किती फरक पडतो ते। हे फोरहेड तर मी पार्लरमधून करते जेव्हा आयब्रो करतात तेव्हा, पण आज मी ह्याने करणार आहे। मी कधी ह्याने ट्राय नाही केलं, पण लेट्स ट्राय। सीधा डिफरंट, इथे पूर्ण असं थोडंसं ब्लॅक टॅन म्हणजे वेगळं दिसतंय, आणि हे थोडंसं वेगळं दिसतंय, ग्लोईंग दिसतंय। इथे हेअर्स आहेत ब्लॅक म्हणून ते थोडंसं डाऊनवर दिसतंय, लगेच क्विक रिझल्ट जाणवतो याचा। आता मी पूर्ण फेसचा फटाफट करते। आणि हे ना असं कधी अपवर्ड डायरेक्शनने नाही करायचं, डाऊनवर्ड डायरेक्शनच करायचं, कारण की अपवर्डने केलं ना की हेअर एकदम दाट येतात, असे डाऊन साईडलाच करायचे। आणि लगेच आपला फेस एकदम बघत ना क्लीन अँड क्लिअर असा दिसायला लागतो। ओके, सो फायनली माझं पूर्ण फेसवरचे फेशियल हेअर्स रिमूव्ह करून झालेत। तर तुम्ही डिफरंट बघा की लगेच ग्लोईंग स्किन दिसते, आणि जे पण हेअर्स आहेत आपल्या फेसवर ते
ते सगळे निघालेले आहेत. आणि आता मी जे पण म्हणजे स्किन केअर करेल किंवा कधी मी मेकअप करेल तर तो एकदम होतो ना सेटल मेकअप दिसतो, असं पॅची पॅची किंवा केकी नाही दिसत, एकदम छान आणि डिसेंट दिसतो. आणि जर तुम्ही फेशियलवरचे हेअर्स रिमूव्ह नाही केले ना तर ते हेअर्स लगेच दिसतात आणि मग ते असं बघा ना मेकअप फुटतो त्या टाईपमध्ये दिसतो. म्हणून तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह करा. त्याच्यानंतर मी फर्स्ट स्टेप करते ती फेस वॉश. तर फेस वॉशमध्ये मी सध्या रिसेंटली यूज करते हे डॉट अँड कीचं. आणि हे डॉट अँड कीचा ना मी पूर्ण कॉम्बो घेतला आहे. पहिले माझी वेगळी स्किन केअर होती, पण हे खूप साऱ्या क्रिएटर्सला मी बघितलं की हे प्रोडक्ट यूज करताना आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. इव्हन माझे जे फ्रेंड्स पण आहेत ना ते पण हे प्रोडक्ट यूज करतात आणि मी त्यांच्याकडून पण ऐकलं की ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे कोणी ॲक्नीवरती करतं, कोणी कशावरती. तर मी हे ब्राईटनिंगसाठी घेतलं, म्हणजे स्किन ब्राईटनिंगसाठी, कारण की माझ्या फेसवर कोणता पण ॲक्ने नाही आहे किंवा डार्क स्पॉट्स नाही आहेत. म्हणजे पिंपल फोडल्यानंतर वगैरे डार्क्स येतं तसं काही नाही आहे. तर मला ना माझी स्किन ब्राईटनिंगसाठी पाहिजे होती, कारण की माझी बोलतात ना टॅन वगैरे खूप जास्त आहे माझ्या फेसवरती आणि हे म्हणजे काय बोलतात डार्क सर्कल्स वगैरे हे पण खूप आहे. तर मला त्यासाठी पाहिजे होतं. तर मी चूज केलं की हे स्किन ब्राईटनिंगसाठी हा पॅक आहे. तर ह्याच्यामध्ये डॉट अँड कीच्या कॉम्बोमध्ये ना मला मॉइश्चरायझर भेटलं आहे, फेस वॉश भेटला आहे, सिरम भेटलं आहे, सनस्क्रीन भेटलं आहे. सगळ्या गोष्टी मला एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटल्या. आणि मी त्या कुठून घेतल्या मी त्याची लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. मी नायकावरून भेटल्या. नायकावरती हॉट पिंक सेल चालू आहे, तर मी त्याच्यातून ह्या पटकन बाय केल्या. थोड्याशा कमी प्राईसमध्ये पडल्या. नाही तर ह्याचे प्रोडक्ट जरासे कॉस्टली आहेत, एवढे पण नाहीत पण थोडेसे कॉस्टली आहेत. तर पहिले तर मी फेस वॉश करणार आहे. तर फेस वॉशमध्ये ह्याच्यावरती काय विटॅमिन सी आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही कोणते पण प्रोडक्ट यूज करता, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे करता. समजा फेस वॉशचा डॉट अँड कीचा करताय, मॉइश्चरायझर डर्माकोचं करताय किंवा कोणती पण दुसरी कंपनी असेल, पण तुम्ही जे यूज करताय ना तेच करा. म्हणजे लाईक आता ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे हे ब्राईटनिंगसाठी, तर त्याच्यामध्ये पण विटॅमिन सीचेच प्रोडक्ट घ्या, दुसरे घेऊ नका. मग ते इफेक्ट नाही पडणार तुमच्या फेसवरती. तर मी पहिले आता हे विटॅमिन सीचं घेतलं आणि हे सुपर ब्राईट आणि हे फोमिंग बेसमध्ये, म्हणजे याला फेस ऑलरेडी मग तुम्हाला दाखवते. आणि ह्याचं स्ट्रक्चर बघा एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट. आता मी फेस वॉश करते. एकदम सॉफ्ट आहे आणि बिलकुल पण तुम्हाला होतं ना जास्त हे करायची गरज नाही. पूर्ण फेसला व्यवस्थित हे करा, रब करा. आणि इतकं सॉफ्ट आहे ना तुम्हाला फील पण नाही होणार. आणि बोलत ना हार्ड नाही आहे, एकदम सॉफ्ट. ह्याला फेस करायची पण गरज नाही कारण की ऑलरेडी असं ह्याच्यामध्ये आणि एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट. आता मी ना पटकन फेस वॉश करून येते. ओके, तर मी आता फेस वॉश करून आले. ओके, मी आता माझा फेस वॉश करून आले. तर एकदम फेस एकदम ब्राईट वाटतोय आणि एकदम सुंदर वाटतोय. बिलकुल पण म्हणजे डिहायड्रेटिंग नाही, एकदम सॉफ्ट आहे ना, त्याच्यामुळे एकदम डिहायड्रेटेड नाही वाटत, एकदम हायड्रेटेड स्किन झाली माझी. आणि ह्याच्यानंतर ना मी टोनर वापरणार आहे. तुम्ही जेव्हा पण फेस वॉश करसाल ना त्याच्यानंतर तुम्ही टोनर वापरा, कारण की जे पण आपले ओपन पोल्स असतात ना ते टोनरने क्लोज होतात. तर मी हे कोणतं टोनर वापरणार आहे, हे कोणतं डॉट अँड कीचं वगैरे नाही आहे, हे आमच्या पार्लरमध्ये आहे ना तेच मी वापरते. ते पूर्ण फेसवरती लावून घेतलं, थोडंसं ते ऑब्झर्व होऊपर्यंत मी थांबते. आणि हे पण खूप छान आहे. आम्ही पार्लरमध्ये सगळ्या क्लायंटला हेच यूज करतो. हे कोणतं मला माहीत नाही पण आहे. तर हे लावल्यानंतर ना आपले जे पण पोल्स असतात ना आपण फेस वॉश केल्यानंतर जे ओपन होतात ते डायरेक्टली क्लोज होऊन जातात. सिरमने तुम्हाला जे म्हणजे तुमच्या जे फेसला सूट होतं ना तुम्ही ते सिरम वापरा. कंपल्सरी नाही की हे सिरम वापरलं पाहिजे किंवा डॉट अँड कीचंच वापरलं पाहिजे असं पण काही नाही आहे. माझ्याकडे तर ते अवेलेबल होतं म्हणून मी ते घेतलं. त्याच्यानंतर माझी फर्स्ट स्टेप असणार आहे सिरम. तर मी हे कॉम्बोमध्ये मला भेटलेलं हे डॉट अँड कीचं सिरम आहे आणि हे पण विटॅमिन सी आणि ई म्हणजे विटॅमिन सी प्लस ई आहे. तर हे पण माझ्या फेसवरती म्हणजे मला फक्त हे प्रोडक्ट घेऊन 1 वीक झालेत, कारण की मी हे सगळ्या क्रिएटर्सला आणि रिव्ह्यू बघून हे प्रोडक्ट घेतले. नाही की मी स्वतःच्या म्हणजे मनाने घेतले की ट्राय करूया असं काही नाही आहे. मी ह्याचा रिव्ह्यू बघून हे प्रोडक्ट घेतले आणि मी सगळे प्रोडक्ट घेते ना रिव्ह्यू बघून घेते, मी डायरेक्टली घेत नाही, कारण की मग ते फेसवरती सूट होणार की नाही आपल्याला माहिती नसतं त्यासाठी. आणि हे पण 10% विटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईटनिंग फेस सिरम आहे. 5% नायासिनामाइड आणि नायासिनामाइड ब्राईटनिंग स्किनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर हे सिरम आता मी अप्लाय करते. आणि हे इतकं लाईट वेट आहे ना, तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला कोणता पण असा चिपचिपीपणा वाटणार नाही, एकदम मस्त आहे आणि क्विक ऑब्झर्व होऊन जातं आपल्या फेसमध्ये. ओके, एकदम लाईट वेट आहे सिरम आणि लगेच स्प्रेड होतं, लगेच ऑब्झर्व पण होऊन जातं स्किनमध्ये. तुम्हाला बिलकुल पण असं जाणवणार नाही. असं जेव्हा आपण फेसवरती पूर्ण अप्लाय करतो ना तेव्हाच ते ऑब्झर्व होऊन जातं. आता तुम्हाला थोडं पण असं बोलतात ना
ऑइलीपणा किंवा काहीच दिसणार नाही, कारण की एकदम पाण्यासारखं आहे, त्याच्यामुळे ऑइल वगैरे बिलकुल पण दिसणार नाही. आणि हे कॉम्बिनेशन स्किनसाठी एकदम बेस्ट आहे. मी जेवढे पण प्रोडक्ट घेतले ना ते कॉम्बिनेशन स्किनसाठी ना, ऑइली स्किनसाठी आणि ड्राय स्किनसाठी नाही आहेत. आणि बोलतात ना ह्यातले कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ना ते ऑइल स्किन टाईपसाठी आहे. जे ते कोणते ना ते मी तुम्हाला लास्टला सांगते. आता हे सिरम लावून झालं, हे मस्त ऑब्झर्व झाल्यानंतर मी ह्याच्यावरती डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर अप्लाय करते, जे की हे. आणि ह्याची पॅकेजिंग बघा किती क्यूट आहे, एकदम क्यूट आहे. आणि मला मी ह्याची पॅकेजिंग बघूनच मी ह्याला बाय केलं. बाकी मला ह्याचा रिझल्ट एवढा काय माहिती नाही, पण सध्या मी आता 1 वीक लावते ना, मला थोडासा रिझल्ट जाणवतो ह्याचा. पण एका आठवड्यात कायच कळणार आहे. ॲटलिस्ट 1 महिना किंवा 2 महिने हे पूर्ण डेली यूज केलं तर आपल्याला फरक जाणवतो. आपण विचार केला की नाही आता 1 आठवडा झालाय पण रिझल्ट नाही जाणवत, असं नाहीये. तुम्ही काही पण करा, तुम्ही फेशियल जरी केलं तरी तुम्ही वर्षातून म्हणजे 12 महिने केलं तर तुम्हाला कळेल, महिन्याला एकदा. तर तुम्ही 2 वेळा करून तुम्ही असं हे करसाल की नाही मला ग्लो आला पाहिजे, फेसला ग्लो नाही येते, तसं नाही होणार. तर मी हे फेसला पूर्ण अप्लाय केलंय. आणि हे ना एकदम जेल बेसमध्ये, तर एकदम लावायला एकदम मस्त वाटतं. कोणतं पण क्रीम बेसमध्ये नाही, जेल बेसमध्ये. आणि हे पण लगेच क्विक ऑब्झर्व होतं. मी पूर्ण माझ्या फेसला अप्लाय करते. एकदम सॉफ्ट स्ट्रक्चर आहे याचं. आणि जेव्हा आपण फेसला कोणती पण गोष्ट लावतो ना, तुम्ही तुमच्या नेकला पण लावा, नाही तर मग काय होईल तुमचा फेस एवढा गोरा दिसेल. आणि हे आहे तसंच, तुम्ही जे पण गोष्ट घ्याल ना ते तुमच्या नेकला पण अप्लाय करा. ते सिरम असू द्या किंवा फेस वॉश असू द्या, सगळ्या गोष्टी. हे बघा बिलकुल पण असं चिप्पी नाहीये, एकदम मस्त. आणि बोलतात ना एकदम लाईट वेट आहे, तुमच्या फेसला वाटणार पण नाही की आपण एकदम काहीतरी जास्त भरगच्च लावलंय. आणि मग त्याच्यानंतर मी हे ऑब्झर्व झाल्यानंतर ना मी ह्याच्यावरती लावते हे सनस्क्रीन. पण तर नाईटला मी फक्त मॉइश्चरायझर यूज करते, सिरम यूज करते आणि फेस वॉश तर मी करतेच. सो मी सनस्क्रीन यूज नाही करत, कारण की आपण कुठे पण बाहेर जात नाही. आणि हे फक्त मी डेला यूज करते, म्हणजे डेला मी आपण किती पण टाइम यूज करू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे जेव्हा तुम्ही फेस वॉश करू त्याच्यानंतर तुम्ही स्किन केअर करू शकता. आणि मी ह्याचं स्ट्रक्चर दाखवते, हे ना एकदम लिक्विड फॉर्ममध्ये, थांबा मी फेसवरतीच दाखवते, एकदम लिक्विड फॉर्ममध्ये. आणि म्हणून ना एकदम लावायला खूप इझी जातं, लगेच स्प्रेड होतं. कोणतं पण असं बोला ना दुधासारखं एकदम, म्हणजे लगेच क्विक ऑब्झर्विंग होतं. हे जे प्रोडक्ट ना इतके सुंदर आहेत ना की लावल्यावरती आपल्याला फील पण नाही होणार की जसं आपण दुसरं कोणतं पण मॉइश्चरायझर लावणार की त्याच्यावरती आपल्याला थिकनेस जाणवतो की हे खूप थिक आहे असं आहे. पण ह्याच्यावरती बिलकुल पण जाणवत नाही. मला ह्याच्यातली ही गोष्ट खूप जास्त आवडली. म्हणजे जेवढं पण क्रिएटरने सांगितलं की हे लाईट वेट आहे, तर हे खरंच खूप लाईट वेट आहे. फक्त आता ह्याची ब्राईटनिंग किती दिवसातून मला दिसते हे मला माहिती नाहीये. सो त्याचा पण रिझल्ट मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला दिसेल माझ्या फेसवरती, माझ्या ब्लॉगमध्ये की हा बाबा हिचं फेस थोडासा ब्राईट झाला किंवा काय. मी डायरेक्टली तुम्हाला रिकमेंडेड नाही करणार की तुम्ही पण हे प्रोडक्ट घ्या, कारण की मी पण 1 वीक झालेत मला वापरून. आणि जेव्हा आपण हे सनस्क्रीन लावतो ना एकदम फेसवरती ना कूलनेस येतो, म्हणजे एकदम कूल वाटतं, थंड वाटतं. तर हा सनस्क्रीन एकदम बेस्ट आहे. आणि हा पण विटॅमिन C+E आहे. तर मी जे पण प्रोडक्ट घेतले ना ते त्याच्या रिलेटेड आहेत, लाईक म्हणजे ब्राईटनिंगसाठी तेच आहेत. किंवा तुम्ही काय करसाल, एक नायासिनामाइडचं घेचाल आणि एक सॅलिसिलिक ऍसिडचं घेताल तर ते तुमच्या फेसवरती इफेक्ट नाही होणार. तुम्ही जे पण प्रोडक्ट घेता वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे घेतात तर सिमिलर त्याचे हे घ्या. म्हणजे विटॅमिन C तर सगळे Cचेच घ्या, नायासिनामाइड तर सगळे नायासिनामाइडच घ्या. ऍसिड कोणते ऍसिड घेता येतं म्हणजे लाईक सॅलिसिलिक ऍसिड किंवा अजून भरपूर सारे ऍसिड्सचे प्रोडक्ट असतात जे वेगळ्या वेगळ्या ऍक्नेवरती वर्क करतात, तर ते पण तुम्ही घेता तर तुम्ही सगळे तेच घ्या. आता हे जे सिरम आहे ना हे E+E आणि ह्याच्यामध्ये नायासिनामाइड. आणि प्रत्येक सिरमच्या बॉटलच्या मागे ना तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल. आता सॅलिसिलिक ऍसिड ना तर ते आठवड्यातून 2दाच यूज करायचं असतं, कारण की त्याच्यामध्ये ऍसिड होतं. याच्यामध्ये नायासिनामाइड आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी तो सांगितलं की तुम्ही दिवसातून 2 वेळा लावू शकता. तर मी हे सुद्धा दिवसातून 2 वेळा लावू शकते. जर सॅलिसिलिक ऍसिड असं म्हणजे ज्यांच्यामध्ये पिंपल्स वगैरे ऍक्नेवरती ते चालतं जास्त, तर त्या लोकांनी ते आठवड्यातून 2दाच लावायचं. जर रोज यूज केलं तर त्याचा काहीतरी जास्त साईड इफेक्ट होईल, कारण की त्याच्यामध्ये ऍसिड आहे म्हणून. सो या, तर हा माझा काय बेसिक असा स्किन केअर होता. आणि मी तुम्हाला हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे डॉट अँड कीचे, हे मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर
आणि सगळी स्किन केअर करून झाल्यावरती माझी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे हे स्विस ब्युटीचं लिप बाम. मी हे ॲज अ ग्लॉस म्हणून पण यूज करते, कारण की याचा ग्लॉस ना खूप जास्त मस्त आहे. मी कोणता पण ग्लॉस यूज नाही करत. जेव्हा पण मी लिपस्टिक वगैरे लावते किंवा आपण न्यूड लिपस्टिक लावतो त्याच्यावरती आपण जेव्हा ग्लॉस अप्लाय करतो ना तर ते खूप सुंदर दिसतं. पण माझ्याकडे ग्लॉस नाही आणि हे ना थोडंसं पिंक कलरमध्ये, पण मला हे खूप जास्त आवडतं आणि मी याचा खूप यूज केलं. हे संपलंय की काय मला माहिती नाही. हा आणि एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे हे. आणि हे स्विस ब्युटीचं मी ह्याची लिंक पण तुम्हाला दाखवेन. ओके, सो दॅट्स इट. जर तुम्हाला अजून असे स्किन केअर, हेअर केअर किंवा मेकअपचे व्हिडिओ ट्युटोरियल किंवा कोणते हॉल म्हणजे विशू वगैरे तुम्हाला आवडतील तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासाठी घेऊन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. बाय.